मिसळ पाव आहे. आणि आपल्याकडे ज्या पाहुणे वगैरे येतात तेव्हा आपण कुठलं डिश आपण लोकांना खवलायला जास्त संस्कृती कोणती आपली? आता प्रत्येक प्रदेशात वेगळे. मुंबईला गेले तर वडापाव चालतो. माझ्या हिशोबाने मिसळच आहे. पाववाडे. राम राम मंडळी, कसं काय चाललंय सगळं? व्हॉट्सअप मंडळी असं म्हणायचंय. भाषा थोडी बदलली, टोन चेंज झाला. याचं कारण असं आहे की महाराष्ट्र हा विषय घेऊन आपण आता निघालो आहोत आणि व्हॉट्सअप मंडळीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत महाराष्ट्राबद्दल लोकांना नेमकं काय माहिती आहे, जाणून घेऊयात महाराष्ट्राबद्दलच्या काही रोचक गोष्टी. चला, की महाराष्ट्र खूप प्रगत असं आपलं राज्य आहे खऱ्या अर्थानं. तर आपल्या राज्याची जे फेमस डिश आहे ती कोणती आहे? आता प्रत्येक प्रदेशात वेगळे. मुंबईला गेले तर वडापाव चालतो. नाशिक मध्ये आपला मिसळ पाव चालतो. माझ्या हिशोबाने मिसळच आहे. पुरणपोळी आहे. काय वाटतं? बघूयात आपण. मला काय मिसळ वाटतं डिश? मिसळ महाराष्ट्रीयन डिश म्हटल्यानंतर मिसळ पाव. महाराष्ट्राची डिश कोणती आहे? मिसळ मिसळ आहे. तुला काय वाटतं कोणती डिश आहे महाराष्ट्राची? मिसळ. पाववाडे. अच्छा, पाववडे मिसळ आहे. पाव आहे. मिसळ पाव आहे. खानदेश मध्ये गेलात बैगन भरीत भाकर असतं. अच्छा, नाशिक मध्ये मिसळ जास्ती महत्व देतं. अरे वा, पुढे अजून गेलं हे कोल्हापूर साईडला तर कोल्हापूर मिक्स भाजी आणि क्या बात. नागली. कोकणला गेलात नागलीचे भाकरी ते तांदूळचे काका, मला भाकरी. असं वाटतं सगळं राज्य फिरलेले आहेत. किती कुठे फिरल्यात तुम्ही? आम्ही फॅब्रिकेशनचे काम करतो साहेब. फार दिवस फिरतो कुठे पण, खेडेगावात कुठे कुठे जातो. पुरणपोळी. क्या बात आहे, परफेक्ट पकडलेला आहे. म्हणजे आपल्या राज्यातली सगळ्यात आवडता पदार्थ अनेक लोकांना तो आवड आणि पाहुणच्या सुद्धा आपण तो बऱ्याचदा करतो. मिसळ पाव आहे. आणि आपल्याकडे ज्या पाहुणे वगैरे येतात तेव्हा आपण कुठलं डिश आपण लोकांना खवलायला जास्त संस्कृती कोणती आपली? स्वीट डिश पुरणपोळी. ओ, यंग जनरेशनला माहिती आहे मटन मटन मटन. मटन. ओके. आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये जेव्हा आपण पाहुणचार वगैरे करतो तर कोणती डिश आपण सगळ्यात जास्त लोकांना खवळतो? सगळ्यात जास्त मराठ्यांची म्हटलं का महाराष्ट्रांची पुरणपोळी. पुरणपोळी सगळ्यांचा आवडता पदार्थ हां. खऱ्या अर्थानं आहे. ओके. आणि पेहराव कोणता आहे महाराष्ट्राचा? पेहराव कॉस्ट्युम काय आहे महाराष्ट्राचा? कॉस्ट्युम आपला सांस्कृतिक वगैरे हा, कोणता पण म्हणजे काय बोलतो? धोतर पेटा. मी तर महाराष्ट्र आपलं जब्बा कुर्ता. पहिला कुर्ता पजामा आणि पेटा आणि माणसाला दाढी पाहिजे. हे मला नाही हरकत नाही. आणि महाराष्ट्रीयन आता आपल्या सगळ्यांचे कॉस्ट्युम चेंज झाले, पण जीन्स पैकी टी शर्ट बिशर्ट घालून फिरायला लागलो आता. परंतु महाराष्ट्रीयन पेहराव नेमका कोणता आहे? पारंपरिक पेहराव कुर्ता जो आहे आपला रेग्युलर स्टाईल मध्ये भरपूर आलेत आता. पण आता ते शॉर्ट कुर्ता वगैरे आले, त्याचं ओव्हरऑल ते चांगलं वाटतं. साडी पैठणी साडी मोस्टली. ओके. पैठणी तर म्हणजे महिलांचा आवडताच आहे, काही विषयच नाहीये. पेहराव काय? महाराष्ट्रीयन पेहराव काष्टी पातळ आणि धोतर टोपी. शिनगार कसा बायकांचा, नथ वगैरे कानातलं गळ्यातलं ओझटी गाठलं, मणी मंगळसूत्रे आणि ते एकदाणी पोत. ओके. असं महाराष्ट्रांचं लेणं आहे बा. खूप भारी वाटतं तुम्हाला भेटून आणि तुमच्यामुळे आज महाराष्ट्राची संस्कृती काय आहे, नेमका पेहराव काय आहे, पेहरावात काय काय गोष्टी महत्वाच्या आहे हे तुम्ही छान सांगितलेलं आहे. धन्यवाद. आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या राज्याची राजधानी कोणती आहे मुंबई. आणि उपराजधानी कोणती आहे? पुन्हा कोणती आहे? पुणे तिथे काय होणे? हरकत नाही, आपण याचं उत्तर नंतर जाणून घेऊयात. दिल्ली दिल्ली दिल्ली. दिल्ली. मुंबई. मुंबई आहे. उपराजधानी कोणती आहे? सब कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. आपल्या राज्याची राजधानी मंदिर आहे. राजधानी मंदिर आहे. कॅपिटल ऑफ महाराष्ट्र मुंबई. मुंबई आहे ना. मुंबई. मुंबई आहे. आपल्या राज्याची मुंबईचे. मुंबई. आणि उपराजधानी कोणती आहे? नाशिक. पुणे. आणि उपराजधानी कोणती आहे? उपराजधानी नागपूर. ते सांगता हा? नागपूर काहीतरी म्हणतं. विदर्भ होणार आहे. छोटा नागपूर मुंबई काहीतरी- तेच म्हणतं. छोटा मुंबई म्हणतात. क्या बात आहे. नागपूरला म्हणतात. नागपूर आहे ना. क्या बात आहे. परफेक्ट आन्सर दिलेला आहे. आणि आता माझ्यासोबत एक चांगले अभिनेता आहेत, त्यांना पण विचारूयात महाराष्ट्राबद्दल तुमचं काय मत आहे? कसा महाराष्ट्र आहे? महाराष्ट्र हा अतिशय सुंदर देश आहे, सुंदर प्रदेश आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. पण राजकारणी लोक त्याची वाट लावत आहे. आता काय राज आपले तिकडे गेले, तिकडचे इकडे आले.
ओके. त्याच्यामुळे ओव्हरऑल ते ह्या प्रदेशामध्ये इंटरेस्ट राहिला आणि गुजरातला निघून जावं असं मला वाटतं. इकडचे लोक खूप हेल्पफुल आहे ना. ओके. आणि संस्कृती पण खूप आहे इकडची. लोक हेल्प पण खूप करतात आणि ते कल्चर रिस्टोरेशन खूप जास्त आहे महाराष्ट्रात. फूड चांगलं आहे. ओके. खूप पदार्थ आहे. ओके. foodमध्ये. अच्छा. एकदम सुंदर आहे. अच्छा, एका वाक्यात सांगितलं एकदम सुंदर आहे. थँक्यू. आमचं चॅनल आहे व्हॉट्सअप मंडळी नावाचं. त्या चॅनलला आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. महाराष्ट्र म्हणजे सगळ्या राज्यांपेक्षा छान ओके. आणि सुंदर. सगळे जण येऊन आपल्या महाराष्ट्रात राहू शकत्या. आणि महाराष्ट्रात कसं आहे, सगळ्यांना असं पोटात घालू शकतं, खायला पण 2 घास देऊ शकतं. असं दुसऱ्या भारतात नाही. आम्ही राजस्थानमध्ये गेलो परवा दिवशी. ओके. कालच पाठी आलो आज. हो का? असं बघितलं, इतकं ऊन आणि माणसं असे पाणी सुद्धा लवकर देते नाही आपल्याला. ओके. असं आहे तिकडे. म्हणजे अनेक लोकांना आपल्या राज्यावर गर्व यासाठी आहे की हा. आपण सगळ्या लोकांना सामावून घेतो सामावून सगळं आणि सगळ्या घेतो. प्रकारच्या गोष्टी इकडे उपलब्ध आहे आपल्याकडे. खूप प्रकारचा आहे. माझा महाराष्ट्रावर गौरव आहे. क्या बात आहे. ओके. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हटलं की माझा जो महाराष्ट्र आहे तर तिथं बहुतेक म्हणजे बघण्यासारख्या लेण्या वगैरे सगळं भरपूर आहे. भरपूर खूप काही आहे. ओके. खूप छान आहे. म्हणजे सगळे ओव्हरऑल म्हणजे आपण ट्रेडिशन वगैरे सगळे फॉलो करतो. सगळ्या गोष्टी आपण आपल्या रूट्सला आपण पकडू नये. आपण आपले रूट्स विसरत नाही. आपण बाहेरच्या लोकांना किंवा जे आपण बाहेरच्या डिस्ट्रिक्ट मधले लोक म्हणतो किंवा आपण बाहेरच्या राज्यातले लोक म्हणतो त्यांना आपण चांगलं ठेवतो किंवा आपण त्यांना मदत करतो थोडीफार. असं राज्य कसं आहे आपलं? आपलं राज्य म्हणजे सगळं विविधतेने नटलेलं आहे. सगळ्याच भाषांचे लोक आपल्या राज्यात आहेत. ओके. त्याच्यानंतर अशी एकता आहे आपल्यामध्ये. मराठी आपण व्यवस्थित बोलू शकतो. त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या भाषेतले लोक आले आपल्याकडे तर त्यांनाही व्यवस्थित आपण सामावून घेतो. त्याच्यानंतर बाकी भौगोलिक दृष्ट्या म्हणाल तर आपला महाराष्ट्र एकदम समृद्ध आहे. आपल्याकडे समुद्रही आहे, आपल्याकडे डोंगरही आहे, आपल्याकडे सगळेच आहे. क्या बात आहे. दृष्टीने तर आपलं राज्य म्हणजे वन ऑफ द बेस्ट आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रात आपल्याकडे सगळ्या गोष्टी, सगळ्या टाईपचे फेस्टिवल. गणेश उत्सव आपण किती उत्साहाने मनवतो महाराष्ट्रात. गणेश उत्सव झालं, शिवजयंती झाली, ते सगळं झालं. आणि म्हणजे ऑल इन वन आहे भाऊ आपलं महाराष्ट्र. सगळ्या गोष्टी आपल्या स्टेटमध्ये होतात. राज्य म्हणजे तुम्ही जर बघितलं ना तर इंडियामध्ये कोणी एक पर्टिक्युलर पर्सन नाही. तर सेम इंडिया, तर छोटा इंडिया म्हटलं तर महाराष्ट्र आहे. त्याच्यात गुजराती पण येतात, पंजाबी पण येतात, हरियाणवी बी येतात, सगळे मिक्सचर आहे. कोणी असं नाही म्हणू शकत की हा महाराष्ट्र माझा. सगळे म्हणतात महाराष्ट्र माझा. तो एक आपल्या याचं खूप चांगलं आहे की आपण युपी साईडला गेले तर बिहार, युपी साईडला त्या तिकडचेच भेटतील. पण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सगळे भेटतील A to Z. गुजरातीत गेलं तर गुजराती पण भेटेल तुम्हाला, पण इथं गुजराती पण भेटेल. महाराष्ट्र, मी स्वतः महाराष्ट्रीयन, मी नॉन महाराष्ट्रीयन, पण ही गोष्ट महाराष्ट्र खूप चांगली आहे. ओव्हरऑल अँगलने तर सर्वात बेटर आहे. सगळे आपले प्रत्येक जाती धर्माचे लोक मिसळून राहत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. एकदम अशी गोष्टी. त्याच्यामुळे सगळ्यात दृष्टीने तर महाराष्ट्र एकदम चांगलंच आहे. ओके. तुमच्या दृष्टीने महाराष्ट्र कसं आहे? महाराष्ट्र चांगला आहे. सण वगैरे एकदम चांगले साजरे होतात आपल्या महाराष्ट्रामध्ये. जे बाहेरच्या देशात म्हणजे बाहेरच्या राज्यामध्ये नाही होत तसं महाराष्ट्रामध्ये चांगले होतं. असं सगळे लोक चांगले आहे. इथं असं नाही भेदभाव नाही होता की हे उत्तर भारतीय आहे, चे मद्रासी आहे, चे पंजाबी आहे, चे बंगाली, असं काही नाही. आपण सगळे मिळून जुळून राहतो तर चांगलं आहे. आमच्या विषयामध्ये 80% एकदम चांगले माणूस आहे. 20% जे काय असतं अडाणी लोक, ओके. ते थोडी त्रास देतात माणसाला. बाकी एकदम सगळे चांगले. ओके. कानून व्यवस्था पण चांगले आहे. ओके. हो, राजकारणवाले काय ऐकत नाही. हो, म्हणजे आम्हाला अनेक लोकांना भेटलो आम्ही, पण आज इतकं छान अँसर तुम्ही दिलंय. खूप छान वाटलं खरं. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र. 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 ओके. सो मंडळी, आपण काही लोकांना भेटलो, त्यांना आपण प्रश्न विचारले, प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेतलेले आहे. समजून घेतलं आपण की लोकांच्या मनातला राज्य नेमकं कसं आहे आणि काही प्रश्न आपण जाणून घेतले आहेत. याच्या पुढचा जो एपिसोड असणार याच्यामध्ये आपण अजून राज्याबद्दलचे डिटेल आपण जाणून घेणार आहोत. सो आपण नक्कीच आपल्या चॅनल लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता आपण सबस्क्राईब करा, कारण धमाकेदार प्रश्न उत्तरं घेऊन तुमच्यासमोर येणार आहे व्हॉट्सअप मंडळी. सो थँक्यू सो मच एव्हरीवन.